काय सांगाल, आज आपण उमेदवारी फॉर्म भरलाय, एकूणच त्या संदर्भात आपण काय भावना व्यक्त कराल? नमस्कार, मी सौ शुभांगी अरुण जाधव, प्रभाग क्रमांक 13 मधून मी आज निवडणुकीसाठी उभी आहे. फॉर्म भरून मला अत्यंत आनंद होतो आहे, कारण की गेले अनेक वर्ष आम्ही समाजासाठी काम करत आहोत. त्यातूनच लोकांकडूनच कौल आला होता का तुम्ही आता पुढे जाऊन आमच्यासाठी काम करावं राजकारणामध्ये. तर त्यासाठी आम्ही हे पुढचं पहिले पाऊल उचललेलं आहे. जसं बघितलं गेलं तर आपण कामोठ्यासाठी कोणकोणत्या सुविधा घेऊन किंवा कोणकोणत्या विजन घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचणार आहेत आपण? जसे आम्ही मागचे अनेक वर्ष लोकांसाठी जे कार्य करतोय, म्हणजे गार्डनचे स्वच्छता असो, गटार साफ करणे असो, किंवा पाण्याची कमतरता आहे, पाण्याची कमी आहे, किंवा रस्त्याची दुरुस्ती करणं असो, या अशा अनेक प्रकारच्या समस्या ज्या भेडसावत आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न मी नक्की करणार आहे. जसं बघितलं गेलं तर आपण कॉलनी फोरमसाठी इतके वर्ष झालं आपण काम करताय. आज आपण कॉलनी फोरमला सोडून इतर पक्षाकडं जाऊन आपण काम म्हणजे जसं बघितलं गेलं तर आपण इतर पक्षाकडं सोडून कार्यरत आपण उमेदवारीचा फॉर्म भरलाय, ह्याकडे कसं पाहताय आपण? कॉलनी फोरमला कधीच सोडलेलं नाही, सोडणारही नाही इथून. कारण कॉलनी फोरमने आम्हाला एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. जनसामान्यामध्ये हक्काने त्यांचे प्रश्न प्रशासनापर्यंत मांडण्यासाठी आम्हाला तो एक प्लॅटफॉर्म दिलेला आहे. आजपर्यंत कॉलनी फोरमच्या माध्यमातून आम्ही जे काही समाजकार्य केलं, उदाहरणार्थ पाण्यासाठी आंदोलन असेल, खड्ड्यात बसून खड्ड्यांचं आंदोलन असेल, विविध सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांना घेऊन सिडको ऑफिसमध्ये आंदोलन असेल, चेंबर फुटलेला असेल, सर्वात महत्त्वाचं म्हणजे मालमत्ता करासाठी जो आजपर्यंत जो आपला कोर्टामध्ये लढा चालू आहे, तो आजपर्यंत कोणीच तेवढा लढ्यासाठी कोणी लढलेलं नाही आहे. सर्वात जिव्हाळ्याचा प्रश्न आपण म्हणू शकतो मालमत्ता कर. त्याचबरोबर वृक्ष छाटणी असेल, चेंबर ड्रेनेज लाईन असेल, फुटपाथ जे आहे, आजकाल लोकांना फुटपाथ चालायला नाही आहे, अतिक्रमणाचा विषय आहे, ट्रॅफिकचा विषय आहे, जो वारंवार आम्ही वाहतूक विभागाबरोबर पाठपुरावा केलेला आहे विविध संस्थांमार्फत. त्याचबरोबर मोकळे भूखंड असतील, स्वच्छता असेल, उद्यान स्वच्छता असेल, म्हणजे असे विविध कामांसाठी आपण पाठपुरावा केलेला आहे कॉलनी फोरमच्या माध्यमातून. परंतु आता दुसऱ्या पक्षातून लढणं म्हणजे काय, आम्ही कॉलनी फोरम सोडला असं त्याचा अर्थ होत नाही. आजपर्यंत कॉलनी फोरमने आम्हाला पूर्णपणे सपोर्ट केलेला आहे. कॉलनी फोरमचा हा विचार आम्ही पुढे घेऊन चाललो, इतकंच मी सांगेन. राष्ट्रीय समाज पक्ष हाच आपण का निवडला? इनफॅक्ट मी असं म्हणेल की आतापर्यंत केलेलीची माझी जी कामाची समाजकार्याची दखल आहे, ही राष्ट्रीय समाज पक्ष म्हणजेच रासप, महादेव जानकर साहेबांचा हा पक्ष आहे. यांच्या अध्यक्षतेखाली जे कार्यकर्ते इकडे आहेत, जे कार्यरत आहेत, त्यांनी मला अप्रोच केलं. त्यांनी माझ्या कामाची दखल घेऊन माझ्यावर विश्वास ठेवला आणि मॅडमला अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली. अनेक मॅडम समस्या आहेत महिलांच्या, त्याचा तोडगा त्यातून कसा काढाल? नक्कीच येणाऱ्या काळामध्ये महिलांच्या सक्षमीकरणासाठी मी अनेक उपाययोजना करणार आहे, ज्याच्यातून शासनाकडनं विविध प्रकारच्या उपाययोजना किंवा शिबिरं राबवण्यात येतात. जसे काही बचत गट असेल, त्यांना विविध प्रकारच्या योजना त्यांना अंमलात आणून देऊन त्यांना सक्षम करण्याचा प्रयत्न करेन, की त्यांना कुठूनही त्यांच्या खात्यामध्ये कुठूनही पैसे आले आणि त्या पैशावर त्यांना त्यांच्या गरजा भागवाव्या नाही लागणार, तर त्या स्वतः सक्षम होऊन स्वतःच्या पैशाने त्या त्यांच्या गरजा पूर्ण करतील, असं त्यांना मी हे करणार आहे. जसं बघितलं गेलं तर कामोठ्यामध्ये कोणकोणत्या विकासाचा विजन तुम्ही घेऊन नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे? विकासाचा विजन असं म्हणण्यापेक्षा आजपर्यंत आम्ही जेवढी कामं केलेली आहेत समाजकार्याची किंवा विकासाची कामं, ही कामं पालिकेमध्ये बसून सभागृहामध्ये ही जी समस्या ही नागरिकांना कधीच भेडसावणार नाही, हा प्रयत्न आमचा तिथे बसून असेल. कारण आज माझ्याकडे मी तुम्हाला दाखवू शकतो, माझ्याकडे इतके निवेदनं आहेत, इतका बंच आहे माझ्याकडे निवेदनांचा, जो आम्ही फोरमच्या माध्यमातून आम्ही सातत्याने पाठपुरावा करून पालिकेसोबत आम्ही तो केलेला आहे, राबवलेला आहे. परंतु जर मॅडम तिथे जाऊन जर बसल्या सभागृहामध्ये, मॅडमला माझ्या केलेल्या कार्याचा जो अनुभव आहे, सतत माझ्या खांद्याला खांदा लावून मॅडमने मला प्रोत्साहन दिलेलं आहे आणि ते सर्व जाणते आहात की मी आजपर्यंत कुठल्या समस्या घेऊन पालिकेपर्यंत पोहोचलेलो आहे. तर त्या सर्व समस्या मॅडम पालिकेमध्ये मांडून, सभागृहामध्ये मांडून त्या सोडवायचा 100% प्रयत्न करतील. अनेक उमेदवार बोलतात की विकास कामे करू, पण तुमची भूमिका कशी असणार? बघा, विकास काम करणं हे बोलणं वेगळं आहे आणि करणं वेगळं आहे.
आता गेली 5 वर्ष आपण सत्ताधारी बघितले, गेली 5 वर्ष झाले आपण विद्यमान नगरसेवक बघितले, त्यानंतर 3.5 वर्ष झाले आपण प्रशासन काळ बघितलेला आहे आणि ही 5 वर्ष झाली जे आपण विद्यमान नगरसेवक आजपर्यंत बघितले, हे विद्यमान नगरसेवकांचं कुठल्याही प्रकारचं तिथे आजपर्यंत कुठलंही काम लोकांनी बघितलेलं नाही. मला वाटतं याआधीसुद्धा आपल्यासारख्या कर्तृत्ववान समाज माध्यमांनी लोकांमध्ये जाऊन वेगवेगळे प्रकारचे इंटरव्ह्यूज घेतले असतील, त्यामधूनही हे निष्पन्न झालं आहे की लोकांना ॲक्च्युली नगरसेवकच माहीत नाहीत त्यांच्या प्रभागातले. मग ते विकास काम करणं बोलणं वेगळं आणि करून दाखवणं वेगळं, हेच आम्हाला भविष्यात करून दाखवायचं आहे. जसं बघितलं गेलं तर कॉलनी फोरमसाठी आपण इतके वर्ष काम केलंय. जसं बघितलं गेलं तर कॉलनी फोरममध्ये आपल्याला जो स्वाभिमान हवा होता, ज्या गोष्टी आपल्याला हव्या होत्या त्या गोष्टी कॉलनी फोरमकडनं भेटल्या नाही, म्हणून आपण पक्ष बदलला असं वाटतं. नाही, अजिबात नाही. कॉलनी फोरमने सगळ्यात पहिले महत्त्वाचं मला सांगायचं होतं की कॉलनी फोरममध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा प्रोटोकॉल नव्हता, कुठल्याही प्रकारचा दबाव नव्हता. ज्या प्रकारे आमचे कॉलनी फोरमचे श्री गरड सर असतील, नीना गरड मॅडम असतील, अध्यक्ष मंगेश आढाव असतील, यांनी आम्हाला कुठल्याही दबावाखाली कधीच कुठल्या प्रकारचं काम म्हणजे करण्यासाठी कधी अडवलेलं नाही. कॉलनी फोरमचा पहिल्यापासून एक उद्देश होता की लोकांमध्ये जा आणि लोकांची कामं करा, लोकांसाठी रात्री बेरात्री उभे राहा, हे आम्हाला तिथून शिकायला मिळालं आणि तोच वारसा आम्ही पुढे घेऊन राष्ट्रीय समाज पक्ष असेल किंवा पालिकेमध्ये बसून मॅडम जे नगरसेवक म्हणून पद भूषवणार असतील, तर तोच वारसा आम्ही पुढे तिथे चालवणार आहे. मतदारांना आपण काय आव्हान कराल, मतदारांना काय सांगाल? मतदारांना एवढंच सांगेल, येणारा जी निवडणूक आहे 15 तारखेला आपण सर्व त्या निवडणुकीला सामोरे जाणार आहात. त्या निवडणुकीमध्ये जो सक्षम उमेदवार आहे, जो तुमच्या रात्री बेरात्री तुमच्या हाकेला धावून येतो, अशा उमेदवाराला तुम्ही मतदान करा. मी असं म्हणतो की शुभांगी अरुण जाधव हे नाव आपण लक्षात ठेवा. हे नाव महत्त्वाचं आहे तिथे बॅलेट मशीन, त्या EVM मशीनवरती बटन दाबताना. कारण तुमचा आवडीचा हक्काचा उमेदवार रात्री बेरात्री कधी तुम्ही फोन करा, हक्काचा उमेदवार बोलू शकतो आपण. नाही तुम्हाला येणाऱ्या 5 वर्षामध्ये तुम्हाला हे कामांचा विकास करून दाखवला, तर आज मी लोकविकास समाज माध्यम आपल्यामार्फत किंवा कोकण दर्पण यामार्फत मी ते बोलून दाखवतो की येणारे 5 वर्ष आपल्याला कामोठे सुजलाम सुफलाम करून दाखवायचं आहे. जसं बघितलं